भाद्रपद शुक्ल तृतीयेला मोठ्या श्रद्धा आणि भक्तियुक्त मनाने केल्या जाणाऱ्या या व्रताची सांगता होते ती दुसऱ्या दिवशीच्या उत्तर पूजेनंतर। या दिवशी सकाळी स्नान करून पूजास्थानी येऊन बसावे। पूजेच्या प्रारंभी केले तसे आचमन व संकल्पही करावा। फक्त पूजनाच्या ऐवजी उत्तर पूजन असे म्हणावे। देवावर फुलांनी पाणी शिंपडावे, गंध फुले अक्षदा वाहाव्यात, दिवा लावावा, उदबत्ती आणि कापूर लावावा, शिव पार्वतीस दूध साखर दही भाताचा नैवेद्य दाखवावा, आरती करावी, देवाकडे मनोवांछित फलप्राप्तीचे वरदान मागावे। नंतर पुनरागमनायनः असे म्हणून चौरंगावरील गणपती, शिवपिंडी व सखी आणि पार्वतीच्या मूर्ती यांच्यावर अक्षदा टाकून देवांना निरोप द्यावा। पूजेची फळे, नारळ, विडे इत्यादी वस्तू ब्राह्मणास द्याव्यात। फुले, पत्री, निर्माल्य हे मात्र वाहत्या पाण्यात सोडाव्या।